Sharanam
पूजेम द्वितीयंपि तृतीयंपि इदं मे पुय्यं आसवक्षया वहं भवतु इदं मे पुय्यं निपानस पच्चया हुन्तु इदं मे पुय्यं सभ्ये सत्ता सभ्ये पाना सभ्ये भूता सभ्ये भूगला अनुमोदन्तु अनुमोदामि साधु साधु साधु। मी म्हणतोय म्हणा माझ्या नमो तस् भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस् भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स आणखी दोनदा नमो तस् भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस् भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स इदं बुद्धं बिम्बं सभ्यैः मनुष्यैः पूजयितुं इमस्मि विहारे विलापेमि इदं मे पुय्यं बोधयानं अखिलाभाय सवक्तन्तु द्वितीयंपि इदं बुद्धं बिम्बं सभ्यैः मनुष्यैः पूजयितुं इमस्मि विहारे विलापेमि इदं मे पुय्यं बोधयानं अखिलाभाय सवक्तन्तु तृतीयंपि इदं बुद्धं बिम्बं सभ्यैः मनुष्यैः पूजयितुं इमस्मि विहारे विलापेमि इदं मे पुय्यं बोधयानं अखिलाभाय सवक्तन्तु इदं मे पुय्यं आसवक्षया वहं भूमि इदं मे पुय्यं सर्वदुःखा विमुच्यते इदं मे पुय्यं निप्पानस्य पच्चया भूमि इदं मे पुय्यं सभ्ये सत्ता सभ्ये पाना सभ्ये भूता सभ्ये भूगला अनुमोदन्तु अनुमोदामि 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 साधु 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 बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा एक भाऊ करून एक तुम्ही वरचं तुम्ही लावा ते भाऊ लावा म्हणा साधू साधू
बेसो भगवान् सम्मा सम्बुद्धो विचाचरण संपन्नो सुगतो लोकविदु अनुत्तरो पुरुष धम्म सारथि सत्ता देव मनुसानं बुद्धो भगवान् स्वाखातो भगवता धम्मो सन्देशितो अकालिको यहि पस्सिको अनायिको पचतं वेदितं सुपटिपन्नो भगवतो सावक संगो मुजुपटिपन्नो भगवतो सावक संगो न्यायपटिपन्नो भगवतो सावक संगो स्वामीचिपटिपन्नो भगवतो सावक संगो यदि चत्तारि पुरुषयुगानि अथ पुरुषपूतनाय स भगवतो सावक संगो पावनेयो दर्शनीयो अंजलि करणीयो अनुत्तरं पुयं केतं वन्दामि चेदियं सब्बठानेषु प्रतिष्ठितं शारीरिकधातु महाबोधि बुद्धरूपं सकलं सदा यस्मूले निसिन्नो वासपारि विजयं अकापतो सपयुतं सत्ता वन्दे तं इमे महाबोधि लोकनाथेन पूजिता अम्बिते नमस्सामि सुगन्धिकाय वदनं अनन्तगुणगन्धिना सुगन्धिना गन्धेन पूजयामि तथागतं घनसारफलितेन दीपेन तमदंसिना तिरोधदेव सम्बुद्धं पूजयामि वन्दगन्धगुणोपेतं गीतं कुसुमसन्तति पूजयामि मुनिन्दस पूजयामि भूतं कुसुमेन नेनं पुण्येन मेतेन लभामि मोतं पुष्पं निरायाति यथाइदं मे कायो तथा यास्ति इमाय धम्मानुधम्म परिपक्वया भूतं पूजयामि इमाय धम्मानुधम्म परिपक्वया धम्मं पूजयामि इमाय धम्मानुधम्म परिपक्वया संघं पूजयामि इमाय परिपक्वया जाति सरा मरण महापरिमोचसाम् इमिना पुण्यकर्मेण मामे बाल समागमो सतं समागमो यावनिपानपतिया देवो वसन्तु कालेन सर्वसम्पत्ति पूजपितो भवन्तु लोकस्य राजा भवतु इमाय बुद्ध पूजाय गताय शुद्ध चैतसा चिरञ्जीवन्तु सतमो लोको हन्तु सुखी सदा इमाय धम्म पूजाय गताय शुद्ध चैतसा चिरञ्जीवन्तु सतमो लोको हन्तु सुखी सदा इमाय संघ पूजाय गताय शुद्ध चैतसा चिरञ्जीवन्तु सतमो लोको हन्तु सुखी सदा सर्व पापसकरणं कुशलस्य भुवसम्पदं सचित परियोदपनं एकं भूतान शासनं बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि
चाकू घेण्यात लावलं साहेब बाप्पा पूजनीय बनते प्रज्ञादर्शी या सर्व मी भिक्षुगणांना विनंती करतो आपण सर्वांनी स्थानापन्न व्हावं. अरहं सम्मा सम्बुद्धो भगवा बुद्धं भगवन्तं अभिवादेमि. स्वाखातो भगवता धम्मो धम्मं नमस्सामि. सुपटिपन्नो भगवतो सावक संघो संघं नमामि. मी म्हणतो त्याप्रमाणे म्हणा. ओकास वंदामि भन्ते वंदामि भन्ते द्वारतेनं मय्याकत्तं सब्बं अपराधं खमतो मे भन्ते द्वितीयंपि तृतीयंपि ओकास वंदामि भन्ते द्वारतेनं मय्याकत्तं सब्बं अपराधं खमतो मे भन्ते ओकास अहम भन्ते तीसरणेन सह पंचशीलं धम्मं याचामि अनोगहं कत्वा शीलं देत मे भन्ते द्वितीयंपि तृतीयंपि ओकास अहम भन्ते तीसरणेन सह पंचशीलं धम्मं याचामि अनोगहं कत्वा शीलं देत मे भन्ते. यमहं वदामि तं वदेत. नमो तस् भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. 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 बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि त्रिशरणं गमनं सम्पूर्णं
अहं वन्दे पानातिपाता वेरमणि सिक्खापदं समादयामि पानातिपाता वेरमणि सिक्खापदं समादयामि अदिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समादयामि अदिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समादयामि कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादयामि कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादयामि मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादयामि मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादयामि सुरामेरयमद्यपमादठाना वेरमणि सिक्खापदं समादयामि सुरामेरयमद्यपमादठाना वेरमणि सिक्खापदं समादयामि सप्पपापस्स अकरणं सप्पपापस्स करणं कुशलस्य उपसम्पदा कुशलस्य उपसम्पदा सचेतपर्योदपनं सचेतपर्योदपनम् एतं बुद्धानुशासनम् एतं बुद्धानुशासनम् तिसरणेन सह पञ्चशीलं धम्मं साधुकं सुरक्षितं कृत्वा अपमादेन शीलसम्पादितव्यम् अहं वन्दे साधु 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 बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि अखिल विश्वाला शांतीचा, समतेचा, मानवतेचा संदेश देणारे शाक्यमुनी तथागत भगवान गौतम बुद्ध बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर बुद्धाच्या धम्माचा प्रचार प्रसार या भारत भूमीतच नव्हे तर संबंध विश्वामध्ये ज्यांनी पसरवला असे धम्मनायक प्रियदर्शी सम्राट अशोकराजे, संत कबीर, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले ज्यांची आपण 396वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली असे बहुजनांचे राजे कुलवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज, त्याचप्रमाणे या संपूर्ण महामानवांचा विचाराचा वैचारिक वारसा घेऊन ज्या ज्या महापुरुषांनी येथील शोषित पीडित वंचितांच्या कल्याणासाठी आपलं आयुष्य खर्ची घातलं त्या संपूर्ण महामानवांना, मग ते कोणत्याही जाती धर्माचे असू द्या, परंतु बुद्ध, फुले आणि बाबासाहेब यांच्या विचाराचा वैचारिक वारसा घेऊन ज्या ज्या महामानवांनी येथील शोषित पीडित वंचितांच्या कल्याणासाठी आपलं आयुष्य खर्ची घातलं त्या संपूर्ण महामानवांना त्रिवार वंदन करतो, अभिवादन करतो. आणि अतिशय सुंदर असा 2 दिवसीय धम्म परिषदेच्या कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी या पंचशील मित्रमंडळ, विशाखा उपासिका संघ आणि कठोरा बुद्रुक येथील गावकऱ्यांच्या वतीनं या कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. त्या निमित्ताने आपण आताच बघितलं की बुद्ध मूर्तीचं विधिवत पूजन भिक्षू संघाच्या वतीनं उपस्थित पाहुण्यांच्या वतीने या ठिकाणी झालं. आणि आता आपण आपल्या सर्वांचा जास्त वेळ न घेता भिक्षू संघ या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं स्वागताच्या कार्यक्रमाकडे सगळ्यात प्रथम आपण वळूया. तेव्हा मी या ठिकाणी भिक्षू संघाच्या स्वागताच्या कार्यक्रमाकडे वळतो आणि मी सर्वप्रथम या ठिकाणी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थिती दर्शवून ज्यांची आहे असे धम्मप्रकाश उपासना केंद्र येनाळा येथील पूजनीय भंते डॉक्टर एच सत्यानंदजी महाथेरो हे या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत. त्यांचं स्वागत या ठिकाणी मी करण्याकरिता आमंत्रित करतो. आदरणीय विनोदरावजी भालेराव यांना या ठिकाणी मी विनंती करतो की त्यांनी
बंतेजींचं स्वागत पुष्पगुच्छ देऊन करावं अशी या ठिकाणी मी त्यांना विनंती करतो. तदनंतर या ठिकाणी या कार्यक्रमाला लाभलेले पूजनीय भदंत प्रज्ञानंद महाथेरो नागपूर येथून या ठिकाणी आवर्जून या ठिकाणी भंतेजी उपस्थित आहेत. त्यांचं स्वागत मी सन्माननीय या आपल्या पंचशील मित्रमंडळाचे सदस्य गौतम तायडे यांना करतो की त्यांनी भंतेजींचं स्वागत करावं. त्याचप्रमाणे या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले पूजनीय भंते आर्य सारीपुत्र थेरो अमरावती यांचं स्वागत या ठिकाणी करण्याकरिता पंचशील मित्र मंडळाचे कार्यकर्ते सूरज वानखडे यांना विनंती करतो की त्यांनी भंतेजींचं स्वागत करावं. पूजनीय भंते बुद्धप्रिय अमरावती यांचं स्वागत या ठिकाणी आकाश तायडे करतील अशी त्यांना विनंती करतो. पूजनीय भंते शीलवंसलकार अमरावती यांचं स्वागत या ठिकाणी आदरणीय प्रशांत तायडे करील अशी मी त्यांना विनंती करतो. पूजनीय भंते गिरिमानंद अमरावती यांचं स्वागत या ठिकाणी रोहित मोहोळ करतील. पूजनीय भिक्खू सुगतानंद यांचं स्वागत या ठिकाणी शुद्धधन इंगळे या ठिकाणी करेल अशी त्यांना विनंती करतो. पंचशील मित्र मंडळाच्या सर्व टीम कडून या ठिकाणी पूजनीय भिक्षू संघाचं स्वागत या ठिकाणी होत आहे. पूजनीय भंते गिरिमानंद यांचं स्वागत या ठिकाणी आयुष तायडे करेल. पूजनीय भंते बुद्धपाल यांचं स्वागत या ठिकाणी प्रताप तायडे करतील. पूजनीय भंते प्रज्ञादर्शी यांचं स्वागत या ठिकाणी राजकुमार वानखडे करेल अशी त्यांना विनंती करतो. आपण या ठिकाणी जो सन्मानास पात्र आहे असा आमचा आदरणीय भिक्षू संघ यांचं स्वागत सर्व आपल्या मित्र पक्षाच्या वतीनं या मित्र मंडळाच्या वतीनं पंचशील मंडळाच्या वतीनं आपण केलेला आहे. त्यानंतर मी पाहुण्यांच्या स्वागताकडे वळतो. तर या ठिकाणी आता आपण आपल्या अमरावती जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार सन्माननीय श्री बळवंत भाऊ वानखडे यांचं स्वागत या ठिकाणी मी या कार्यक्रमाचे आयोजक सन्माननीय विनोदजी भालेराव तथा त्यांच्यासोबत समवेत पंचशील मित्र मंडळाचे सर्व पदाधिकारी हे या ठिकाणी सन्मानपूर्वक खासदार साहेबांचं स्वागत करतील अशी त्यांना या ठिकाणी मी विनंती करतो.
आपल्या अतिशय या बिझी शेड्यूल मध्ये सुद्धा या धम्माच्या कार्यामध्ये खासदार साहेबांनी वर्णी लावलेली आहेत, ते उपस्थित आहेत. तेव्हा जोरदार टाळ्या या ठिकाणी साहेबांच्या स्वागताप्रित्यर्थ आपण केल्या पाहिजे. सर्वसामान्याचा खासदार बळवंत भाऊ वानखडे म्हणून त्यांना ओळखल्या जाते आणि या कटोऱ्याच्या या कार्यक्रमामध्ये ते आवर्जून उपस्थित आहेत. त्या प्रित्यर्थ या पंचशील मित्रमंडळाच्या वतीनं त्यांचा हृदयस्पर्शी जो सत्कार आहे तो या ठिकाणी होत आहे. या 2 दिवसीय धम्म परिषदेच्या माध्यमातून धम्माचे विचार या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले सन्माननीय श्री प्रकाशभाऊ काळबांडे, संचालक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अमरावती, हे या ठिकाणी आपली आवर्जून उपस्थिती या कार्यक्रमाला त्यांची आहे. तेव्हा त्यांचं स्वागत करण्याकरिता मी आमंत्रित करतो रोहित मोड यांना, की त्यांनी प्रकाशभाऊ काळबांडे यांचं स्वागत करावं. या धम्म विचार मंचावर उपस्थित असलेले सगळे सन्माननीय पाहुणे मंडळी, सामाजिक क्षेत्रामध्ये समाजाप्रती कशा प्रकारे योगदान देता येईल ते काम ते करत असतात आणि निश्चितच आदरणीय प्रकाशभाऊ काळबांडे यांचं कार्य देखील या कटोरा गावासाठी महान आहे. यानंतर मी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले आदरणीय मनोज भाऊ अंबाळकर, शाहू फुले आंबेडकरी वक्ते या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित आहेत. त्यांचं स्वागत मी आदरणीय विनोदजी भालेराव यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं स्वागत करावं. आपल्या गावचे प्रतिष्ठित नागरिक आदरणीय भागवत दादा खांडे या ठिकाणी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित आहेत. त्यांचं स्वागत या ठिकाणी विश्वजित भालेराव करेल अशी मी त्यांना विनंती करतो. त्याचप्रमाणे आपल्या कठोरा बुद्रुक या गावचे प्रतिष्ठित नागरिक अल्केश दादा काळबांडे या ठिकाणी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित आहेत. त्यांचं स्वागत या ठिकाणी आदेश तायडे करेल अशी मी त्यांना विनंती करतो. त्याचप्रमाणे या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले सामाजिक कार्यकर्ता आदरणीय शैलेश दादा काळबांडे हे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं स्वागत या ठिकाणी अनिकेत तायडे करेल अशी मी त्यांना विनंती करतो. त्याचप्रमाणे दुसरे या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित असलेले आपल्या गावचे सन्माननीय शैलेश दादा काळबांडे जे सहकारी सोसायटीचे अध्यक्ष आहेत, त्यांचं स्वागत या ठिकाणी प्रताप तायडे करेल अशी मी त्याला विनंती करतो. या पंचशील मित्रमंडळाचे कार्यकर्ते सचिन तायडे काळबांडे दादाचं स्वागत करतील अशी त्याला विनंती करतो.
दादांनी आताच मला या ठिकाणी सांगितलं का माझा कशाला सत्कार घेता, तर आपल्या लोकांचा सत्कार आपण नाही करायचा तर मग कोण करायचा. म्हणून या ठिकाणी जे जे सन्मानास पात्र आहेत त्या लोकांचा सत्कार या मंडळाच्या वतीने या ठिकाणी होत आहे. यानंतर आदरणीय सूरजजी दहीकर यांचं स्वागत. आदरणीय सुरेश दादा दहीकर यांचं स्वागत या ठिकाणी आदिनाथ चोरपगार करेल अशी मी त्यांना विनंती करतो. तसेच या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थित असलेले माजी सरपंच गाडी पिढी इथून या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित आहेत राजूजी तेलमुरे यांचं स्वागत या ठिकाणी पंचशील मित्र मंडळाचे शैलेश वानकडे करतील अशी त्यांना विनंती करतो. उपस्थित पाहुणे मंडळींचं स्वागत करत असताना आपण टाळ्यांची कमतरता करू देऊ नये. यानंतर आपल्या जिल्ह्याचे सन्माननीय खासदार बळवंतजी वानकडे साहेब यांचं स्वागत या ठिकाणी होत आहे आणि ते स्वागत विजयजी तंतरपाडे, नयन तंतरपाडे, नयन तायडे या ठिकाणी खासदार साहेबांचं स्वागत करतील. यानंतर या ठिकाणी जो सत्कार या ठिकाणी होत आहे तो सत्कार खऱ्या अर्थानं सामाजिक योगदान देण्याकरिता ज्यांनी या बुद्धविहाराला तथागत भगवान बुद्धाची 4.5 फूट उंच अष्टधातूची बुद्धमूर्ती दान केलेली आहे असे बुद्धमूर्तीचे दानदाते माननीय श्री दिलीप दादा संपतरावजी तायडे, त्याचप्रमाणे त्यांच्या अर्धांगिनी माननीय सौभाग्यवती संगीतताई दिलीपरावजी तायडे या दोघांना मी विनंती करतो त्यांनी स्टेजवर यावं आणि त्यांची मुलगी देखील या ठिकाणी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित आहे. त्यांनी या ठिकाणी स्टेजवर यावं. त्यांचं स्वागत उपस्थित भिक्षू संघ आणि या ठिकाणी जिल्ह्याचे खासदार आदरणीय वानखडे साहेब हे या मूर्तीदात्यांचं स्वागत तथा सत्कार या ठिकाणी करतील. तेव्हा मी त्यांना विनंती करतो दिलीप दादा तायडे, संगीताताई तायडे यांनी या ठिकाणी स्टेजवर यावं. आणि त्याचं या दानाच्या मागं खूप मोठं कारण आहे. आपण पाहतो की मानवी जीवन जगत असताना माणसाला सुख दुःखांना सामोरं जावं लागतं. आपल्या इच्छेतून न डगमगता समाजाला काहीतरी आपलं देणं लागतं. या उदात्त हेतून जवळपास 1,50,000 रुपये किमतीची आणि या बुद्धविहाराला साजेल अशी बुद्धमूर्ती या ठिकाणी या दाम्पत्यानं दान केलेली आहे. त्यांच्यासाठी आपल्या टाळ्या जितक्या वाजतील तितक्या कमी आहेत आणि असे लोक समाजात भेटणं खूप कमी आहे. तेव्हा मी निश्चितच त्या दोनही दाम्पत्यांचं त्यांच्या मुलीचं या ठिकाणी या आयोजन समितीतर्फे मंडळाच्या वतीनं सर्वांच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत करतो. त्यांच्या मुलांच्या निधनानंतर देखील त्याचे विचार जे आहेत ते या बुद्धमूर्तीच्या दानाच्या रूपानं आजीवन या ठिकाणी स्मरणात राहतील आणि त्यांना या ठिकाणी मंडळाच्या वतीनं सन्मान चिन्ह देखील देण्यात येत आहे. ते सन्मान चिन्ह खासदार साहेब त्याचप्रमाणे अभ्यंकर दादा आणि भिक्षू संघ हे त्यांना देत आहे. त्याचा स्वीकार त्यांनी करावा आणि समाजाने देखील त्यांच्यापासून बोध घ्यावा.
जोरदार टाळ्यामधून या ठिकाणी त्यांचं स्वागत करावं. भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शाहू महाराज, छत्रपती शिवाजी महाराज आणि आज विश्वाला त्यांनी शांतीचा मार्ग दिला असे तथागत गौतम बुद्ध त्यांना मी प्रथम नतमस्तक होतो. या धम्मबुद्ध परिषदेचे उद्घाटक माननीय या अमरावती लोकसभेचे लोकप्रिय खासदार बळवंतभाऊ वानखडे हे या कार्यक्रमाचे उद्घाटक आहे आणि या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमचे मार्गदर्शक व आम्हाला वेळोवेळी सहकार्य करणारे माझे गुरुवर रामेश्वर भाऊ अभ्यंकर, या मंचकावर धम्माचं बोध देणारे सर्व गुरुवर, या बुद्ध 2 दिवसीय परिषदेचे माझे व समाजाचे बनते गुरुवर त्यांना मी प्रथम अभिवादन करतो, वंदन करतो. या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिलेले माझे सहकारी प्रकाशदादा काळबांडे, तसेच आंबेडकरी फुले शाहू आंबेडकरी चळवळीचे मनोजभाई अंबाळकर, या गावचे सेवा सहकारी सोसायटीचे अध्यक्ष शैलेश काळबांडे, भागवतरावजी खांडे, दुसरे शैलेश काळबांडे आणि सुरेशराव दहीकर आणि आमच्या सोबतीला राहणारे वेळोवेळी आमचे मित्र राजूभाऊ तेलमोरे आणि मंच आणि बिहार वाघमारे साहेब, कारण का हे समाजाला खूप समाजाच्या प्रती खूप हे करतात, बोध देतात आणि अमरावती अमरावती गाडगे बाबा विद्यापीठाचे माजी कुलगुरू राहिलेले असे बिहारजी वाघमारे मित्र हो, आज या ठिकाणी हा मंच जो दिसतो आहे हा मंच एकीचा आहे आणि 2 दिवसीय धम्म परिषदेला आपण जे उपस्थित झालेले आहेत या ठिकाणी उपासिका आणि खेड्यापाड्यातून आजूबाजूला सर्व आलेले माझे सर्व धम्म बांधव, धम्म भगिनी मित्र, या बौद्ध विहाराला आम्हाला या बौद्ध विहाराचं उद्घाटन नूतनीकरण करण्याकरिता हा दिवस आम्हाला आज पाहायचा होता. तो दिवस आज गुरुवर्य भंतीजीच्या हस्ते या ठिकाणी झालेला आहे आणि या जिल्ह्याचे खासदार आपल्या बौद्ध धर्माच्या रिवाजी रीतीप्रमाणे धम्मकुटीचं बौद्ध विहाराचं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे की आमच्याकडे खूप जुनी तथागतांची मूर्ती होती आणि जेव्हा आम्ही बौद्ध विहार बांधलं तेव्हा असं वाटायला की आम्हाला आता कोण बुद्ध मूर्ती देणार, कारण समाजाच्याकडे एवढं पाठबळ नाही आहे आणि आर्थिक परिस्थितीमुळे आम्ही काही करू शकत नाही, म्हणून काय करायचं. पण अशाच एक
उगवता सूर्य म्हणा की काही म्हणा, असा एक तथागताच्या कृपेने आम्हाला या मूर्तिदाना माध्यमातून आणि अमरावती जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार बळवंतभाऊ वानखडे यांना सर्वांच्या वतीने, समाजाच्या वतीने व गावाच्या वतीने, आता प्रकाशभाऊ काळबांडेने तर मागणी केलीच आहे, यापूर्वी आपण त्यांना एक मागणी केलेली आहे, भाऊ आम्हाला तुमच्याकडून काहीच नको आहे, 5 वर्ष फक्त एकच द्या आम्हाला की नवीन येणारी पिढी या गावामधून खूप अशी शिकली पाहिजे, मोठी झाली पाहिजे आणि या गावाचं एक नाव लौकिक झालं पाहिजे. याकरता फक्त आम्हाला एक चांगली सुंदर अशी अभ्यासिका आम्हाला बांधून द्या, एवढीच मागणी करतो. आणि 5 वर्ष तुम्हाला काहीच मागणार नाही आणि तुमच्या पाठीशी अहोरात्र आम्ही समाज म्हणून तुमच्या पाठीशी राहू आणि गावकरी म्हणून राहू, एवढंच बोलतो आणि एवढी घोषणा कराल हीच विनंती करतो. परंतु एक सांगतो तुम्हाला मी, त्यांनी खोटेच लोक इथं नेते बनवून केले. त्यामुळे मला असं वाटतं का दादा एकदा उभे राहिले पाहिजे. दादा 2-3 वेळा लग्न भेटतो, दादा तुम्ही एकदा उभे राहा, याच्यासाठी उभे राहा की ज्या लोकांच्या माणसाला ज्या समाज बहुजन समाज पाहते, म्हणजे तो धर्म त्याला मध्ये की कोण्याही धर्माचा अपमान करायचा नाही, कोण्या धर्माला तुच्छ लेखायचा नाही, पण आपलं श्रेष्ठत्व, आपले विचार, आपली संकल्पना, आपला स्वभाव आणि आपलं चांगलं जे चांगलं आहे ते सर्वांपर्यंत वाटलं गेलं पाहिजे. त्याला धम्म म्हणतात आणि चांगल्या तऱ्हेने वाटलं गेलं पाहिजे. त्यासाठी पुस्तक वाचले पाहिजे, तुम्ही वाचा आणि आजूबाजूला तुमचे ओबिजेशन नाही, डायरेक्ट बाबासाहेब वाचत, त्याच्या आधी शिवाजी महाराज देणार आहे का एकदम बाबासाहेब तरी म्हणून काय करणार. वानखडे त्यांच्या समवेत ज्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषकर पुरस्कार प्राप्त झाला, तसेच काँग्रेसचे सक्रिय नेते श्रीमान रामेश्वरजी अभयंकर, ज्यांची माझ्या पदवीवरती मला जे ग्रॅज्युएट मी जेव्हा झालो होतो त्या ग्रॅज्युएट मार्कलिस्टवर ज्यांची स्वाक्षरी आहे ते अमरावती विद्यापीठाचे पूर्व परीक्षा नियंत्रक तसा माजी कुलसचिव आदरणीय डॉक्टर BR वाघमारे साहेब, या ठिकाणी प्रामुख्याने उपस्थित असलेले या गावचे सन्माननीय प्रवीण भाऊ अळसपुरे, ज्यांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये या गावची भव्य आणि दिव्य अशी ग्रामपंचायत त्यांनी बांधून दिली आणि त्याला खऱ्या अर्थानं साथ जर दिली असन तर ते आपले विनोद भाऊ भालेराव. कठोळा बुजुर्ग येथील शेतकऱ्यांची सेवा सहकारी सोसायटी याचे सन्माननीय अध्यक्ष बबलू पाटील काळबांडे, त्याचप्रमाणे त्या सोसायटीचे पूर्व अध्यक्ष भागवतरावजी खांडे, या ठिकाणी प्रामुख्याने उपस्थित असलेले आमच्या गावचे ज्यांनी सरपंच आणि उपसरपंच ज्यांनी आपल्या घरामध्ये घुसवलं ते अल्केश, अतिशय सक्रिय कार्यकर्ता शैलेश देवीदासरावजी काळबांडे, त्याचप्रमाणे सुरेशरावजी दहीकर, या गावचे पूर्व सरपंच बाबारावजी दहीकर, सर्वेश खांडे जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष आहेत, मुरलीधररावजी डहाणे साहेब दाढी पिळवून या ठिकाणी सरपंच आलेले आहेत, तेलमोरे साहेब, सर्व या ठिकाणी संतश्रेष्ठ रूप असलेले सर्व भंतेजी, सर्व विशाखा उपासिका आणि पंचशील मित्रमंडळ आणि या ठिकाणी बाहेरगावावरून या ठिकाणी उपस्थित झालेले, या कार्यक्रमाला उपस्थित झालेले सर्व उपासक आणि उपासिका, अतिशय चांगला असा कार्यक्रम या ठिकाणी ज्यांनी आयोजित केला ते या गावचे अतिशय
समाजसेवी आपले धर्मगुरू पूजनीय आदरणीय डॉक्टर सत्यानंदजी महाथेरो आणि त्यांचा पूर्ण भिक्षू संघ या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले मुद्दाहून सभ्य सज्जन अमरावती लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्री बळवंतरावजी वानखडे, माझे विद्यार्थी रामेश्वर अभ्यंकर, ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला, पंचशील नगरचे कठोरा बुद्रुक येथील आमचे मित्र विनोदजी भालेराव, या विचारपीठावर माझे मित्र प्रकाश काळबांडे आताच बोलून गेले, दहीकर बंधू आहेत, सर्व खांडे साहेब, या विचारपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर बंधू आणि भगिनींनो, सर्वप्रथम दानदाते जे तायडे साहेब आहेत दिलीपराव, त्यांचं आपण अभिनंदन करू की त्यांनी या विहाराला बुद्धाची मूर्ती दान केलेली आहे. बुद्धाच्या धम्मामध्ये दानाला सर्वश्रेष्ठ महत्त्व आहे. बौद्ध धम्म परिषदेच्या प्रसंगी 2 दिवस आपलं प्रबोधन या ठिकाणी होणार आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी प्रचंड अभ्यास करून, प्रचंड परिश्रम घेऊन त्यांनी आपल्याला हा धम्म दिला आहे. ज्या केळुस्कर गुरुजींनी, कृष्णराव केळुस्करनी त्यांना बुद्धाचं चरित्र दिलं होतं, त्या चरित्रापुरते ते मर्यादित राहिले नाही. ज्या केळुस्कर गुरुजीनं बुद्ध चरित्र लिहिलं ते पण काही एकाच पुस्तकावरून लिहिलेलं नाही. केळुस्कर गुरुजी असं म्हणतात की या देशातला मोठा इतिहासकार होता रोमेशचंद्र दत्त, आणि त्या रोमेशचंद्र दत्ताने एन्शियंट सिव्हिलायझेशन ऑफ इंडिया म्हणजे प्राचीन भारतातील सभ्यता अशा प्रकारचं एक पुस्तक मी वाचलं. त्यातला एक प्रसंग मला एवढा आवडला, आणि तो प्रसंग म्हणजे एवढा मोठा राजाचा मुलगा राजकुमार राजमहाल सोडून बाहेर जातो मानवाच्या कल्याणासाठी. हा प्रसंग आवडल्यावर बुद्ध किती मोठा असला पाहिजे, त्याचं मन किती मोठं असलं पाहिजे. लहान लहान घरं सोडत नाही, 2 तासासाठी आपण भांडण करत असतो, आणि एवढा मोठा राजमहाल सोडून गेला. म्हणून मी मुंबईच्या एशियाटिक लायब्ररी खूप मोठी आहे, ते फिश सिनेमा वगैरे मध्ये दाखवत असतात, त्या लायब्ररीमध्ये गेलो. त्याच्यानंतर मी 18 पुस्तकं वाचले, आणि ते 18 पुस्तकं वाचून मी बुद्धाचं चरित्र लिहिलं, जे बाबासाहेबाला दिलं. आणि मग बाबासाहेबांना ते चरित्र वाचल्यानंतर त्यांचा कल बुद्ध धम्माकडे वळला, आणि प्रचंड अभ्यास त्यांनी जवळपास 50 वर्ष बुद्धाच्या धम्माचा अभ्यास केला. सर्व संगीती वाचल्या, म्हणजे बुद्धाच्या महापरिनिर्वाणानंतर जेवढ्या संगीती झाल्या प्राचीन भारतामध्ये 4 संगीती झाल्या, म्हणजे राजगृहाला झाली, वैशालीला झाली, पाटलीपुत्रला झाली, कुंडलवनला झाली. या सर्व त्यांनी वाचन केलं. जगातला असा एकही धर्म नाही की जो बाबासाहेबांना वाचला नाही. अत्यंत सूक्ष्मपणे धम्माचं त्यांनी वाचन केलं. आपल्या इकडे जो असलेला महानुभव पंथ आहे ना, या महानुभव पंथाचे विदर्भातले 2 लोक त्यांना विरोध करत होते धर्मांतराच्या वेळेस. त्यांचे नाव नाही सांगत, पण आंबेडकर पूर्व 2, एक आपल्याकडचे होते आणि एक नागपूरकडचे होते. बाबासाहेबाला ते धर्मांतराच्यासाठी विरोध करत होते. तर त्यांनी विचारलं दादासाहेब गायकवाडला, गावखरी नावाच्या वर्तमानपत्रामध्ये महानुभाव पंथाचे सर्व लेख येत होते, बिकुलचे मोठे विद्वान होते त्यांचे, की हा जो महानुभाव पंथ आहे हा कसा आहे, चांगला आहे का. मग आपल्याला हे 2 लोक विरोध करतात, मग तो पण घेऊ ना, त्याचा पण अभ्यास केला पाहिजे ना. पण एवढा जर चांगला असेल, ज्याच्यात स्वातंत्र्य असेल, समता असेल, बंधुत्व असेल, सामाजिक न्याय असेल, असा धर्म पाहिजे होता बाबासाहेबांना. ना जात पात ना धर्म, माणसाच्या कल्याणाचा धर्म बाबासाहेब आंबेडकरांना पाहिजे होता. म्हणून बाबासाहेब आंबेडकर त्याचा अभ्यास करायला लागले. लहान लहान आता अनुभव पण तर आहे, कुठून इकडून गेला की रामटेकपर्यंत, जवळपास भंडाऱ्यापर्यंत तो संपून जातो. त्याच्यासाठी ती एका कुलगुरूची भेट घेतली. सखाराम मेश्रामला पत्र पाठवलं,
बाबासाहेब आंबेडकरांनी की हे विभी कोलते हे महानुभाव पंथावर लिहितात. त्यावेळेस ते विभी कोलते कुलगुरू ते नागपूर विद्यापीठाचे. तर मला त्यांची भेट घ्यायची आहे. त्यांचे पुस्तकं वाढ सकाराम मेश्राममध्ये पुस्तकं पाठवले आणि बाबासाहेबांनी ती पुस्तकं वाचले. आणि मग विकुलती म्हणजे सूक्ष्मपणे कसा बाबासाहेब अभ्यास करत होते धम्माचा, ते विभी कोलतेला भेटायला गेले. स्वाभिमान नाही, अहंकार नाही, मोठा माणूस कसा असतो, एवढा मोठा ज्यानं संविधान निर्माण केलं, तो संविधान निर्माता एका अकॅडमिशियनकडे, एका अभ्यासकाकरण भगवान बुद्धाच्या रूपाची प्रतिष्ठापना, तसे 2 दिवसीय बौद्ध धम्म परिषद या ठिकाणी याचं उद्घाटन, या कार्यक्रमाचे उद्घाटक बळवंतराव वानखडे, खासदार अमरावती, आणि यशोमतीताई न आल्यामुळे हा अध्यक्षपदाचा भार माझ्याकडे आला. आणि मी बोलल्याशिवाय बळवंतरावले बोलता येणार नाही. प्रोटोकॉल असा आहे की म्हणजे अध्यक्षांनी शेवटी बोलायचं असते, परंतु ते खासदार आहेत आणि या कार्यक्रमाचे सन्माननीय अतिथी आहेत. त्यांचं विस्तृत असं मार्गदर्शन आपल्याला व्हावं. आणि वेळेअभावी मी केवळ 2 मिनिटात आपलं मनोगत या ठिकाणी संपवण्यासाठी उभा आहे. या ठिकाणी भंते सत्यानंद आणि त्यांचे सर्व सहकारी, आदरणीय पूजनीय भंतेजी, कार्यक्रमास उपस्थित या गावातील सर्व प्रतिष्ठित नागरिक, उपस्थित सर्व बौद्ध उपासक भगिनी, मी या ठिकाणी एवढंच सांगेल की माझे गुरु B.R. वाघमारे सर यांनी विस्तृत असं या ठिकाणी निवेदन केलं. खरं म्हणजे ते इतिहासकार आहेत, इतिहासावर भाष्य करणारे आहेत. त्यांनी मला इतिहास शिकवला आहे आणि त्यांना कमीत कमी 45 मिनिटाचा तास पाहिजे, तेव्हा ते त्या विषयाला न्याय देऊ शकतात. तेव्हा ते वेळेअभावी आपल्या विषयाला न्याय देऊ शकले नाहीत असं मी म्हणत नाही, परंतु तरीसुद्धा ते बोलताना खूप ओघवत्यावानीत बोलतात. आज आपण या ठिकाणी त्यांच्या या व्याख्यानाला मुकलो असं म्हणायला काही हरकत नाही. परंतु मी बुद्ध धम्म परिषदेचा या ठिकाणी 2 दिवस चालणारा हा कार्यक्रम आहे, त्या अनुषंगाने एवढंच म्हणेल, कारण मी जे बोलणार होतो ते वाघमारे सरांनी पहिलेच गुरु म्हणून बोलून घेतलं, त्यामुळे माझ्यासाठी तो विषय शिल्लक राहिला नाही. फक्त मी एकच म्हणेल की बुद्ध धम्मामध्ये जे आचरणासाठी जे विषय आहेत त्याच्यातील एक महत्त्वाचा विषय जो दानपारमिता शब्द आहे, बरोबर नाही बोलतो? दानपारमिता म्हणजे बाबासाहेबांनी सांगितलं की आपल्या मिळकतीतून 20% वाटा हा बुद्ध धम्म आपल्या समाजाच्या विकासाकरिता दिला पाहिजे, समाजाच्या हितासाठी खर्च केला पाहिजे. आणि तसंच भगवान बुद्धाच्या धम्मामध्ये सुद्धा दानपारमितेला फार मोठं महत्त्व आहे. या ठिकाणी माझा आंबेडकर महाविद्यालयाचा विद्यार्थी दिलीप तायडे आणि त्यांच्या सहचारिणी संगीताताई तायडे, मला आठवते की विनोद त्यांची सर्व टीम हे कठोऱ्यामधून बुद्धगयेला दर्शनासाठी सहलीसाठी गेले होते. आणि त्या सहलीच्या मधातच दिलीपला त्यांचा तरुण मुलगा चिरंजीव पवन आपल्यामध्ये नाही राहिला, ही दुःखद बातमी त्यांना कळवावी लागली. आणि अर्धवट बुद्धगयाची सहल सोडून ते इथं आलेत. आणि मी म्हटल्याप्रमाणे माणूस शोकाकुल तर आहेच, शोकमग्न ते कुटुंब असताना सुद्धा त्यांनी बुद्ध धम्माचा पाईक म्हणून एक विवेक जपला. आणि बुद्ध धम्मातील जे दानपारमिता शब्दाला जे मोठं महत्त्व आहे, त्या दानपारमितेच्या माध्यमातून आपण भगवान बुद्धाची मूर्ती या विहाराला प्रदान केली पाहिजे, असं त्यांनी मनोदय या ठिकाणी दोघांनी मिळून जो केला, त्यासाठी मी त्या दोघांचंही मनापासून अभिनंदन करेल. माणसाला भगवान बुद्धांनी सांगितल्यानंतर जन्माला आला तो माणूस जगदेव जाणारच आहे, परंतु अवेळी जाण्याचं फार मोठं दुःख असते. त्यातूनही स्वतःला सावरून त्यांनी भगवान बुद्धाच्या धम्मपारमित्या दानपारमितीला पोक्त करत या ठिकाणी ही मूर्ती दान केली. त्या दोघांचंही मी या ठिकाणी आपल्या सर्वांच्या वतीनं अभिनंदन करतो. आणि आपल्याला अधिक वेळ खासदारांना ऐकता यावं. खरं म्हणजे भगवान बुद्ध आपल्या बुद्धगयेचा आंदोलनाचा विषय गेल्या अनेक वर्षापासून सुरू आहे. मागील वर्षी भंते सत्यानंद, भंते आनंद यांनी बुद्धगयेला फार मोठं आंदोलन केलं होतं. त्या ठिकाणी मी, विनोद भालेराव, आमचे सर्व सहकारी आम्ही त्या आंदोलनामध्ये सहभागी झालो. तिथल्या डायसवरून भंतेजींनी आम्हाला आपले विचार मांडण्याची संधी दिली. काल परवाही दिल्लीला आंदोलन झालं आणि या आंदोलनाचाच भाग म्हणून आणि आपली जी रास्त मागणी आहे, बुद्धगया ही बुद्धांच्या ताब्यात दिली पाहिजे, या संबंधीचा प्रश्न निवडून आल्यानंतर बळवंतरावांनी संसदेमध्ये उपस्थित केला. मला या अनुषंगाने त्यांना अजून पुन्हा नम्र विनंती आहे की आपण एखादा खासदाराचा गट तयार करून
याच्यावर जर आपण अजून मोठ्या प्रमाणात जर संसदेमध्ये या प्रश्न उचलून जर दबाव शासनात दरबारी आपण मांडला तर निश्चितपणानं हा जो आपला अस्मितेचा हक्काचा जो विषय आहे तो निश्चितपणानं सोडवला जाईल. अनेक बाकी मागण्या होतील, अभ्यासिका होईल, हे होईल, परंतु हा जो आपल्या अस्मितेचा विषय आहे, बुद्ध गया आपल्या बुद्धाच्या ताब्यात मिळाली पाहिजे, या मागणीसाठी संसद सदस्य म्हणून त्यांनी एक दबाव गट निर्माण केला पाहिजे. त्यांनी अर्थात तो केलेला आहे, त्या दिशेने त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी मी त्यांचं अभिनंदन करेल. योगायोगानं बाबासाहेब आपल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे जे अध्यक्ष आहेत सध्याचे मल्लिकार्जुन खरगे साहेब, जसं दादासाहेबांनी नागपूरला पवित्र अशी मोठी दीक्षाभूमी आंतरराष्ट्रीय स्वरूपाची तयार केली, तसेच मल्लिकार्जुन खरगे साहेब हे बुद्धाचे महाकारुणिकता ताकद भगवान गौतम बुद्ध, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, तुम्हा सर्वांचे कैवारी महात्मा ज्योतिबा फुले, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, या सर्व महापुरुषांच्या विचारांना मी प्रथमतः विनम्र अभिवादन करतो. आज धम्म बुद्ध विहार नूतनीकरण, तथागत भगवान गौतम बुद्धाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना, तसेच धम्मकुटी आणि 2 दिवसीय धम्म शिबिर या सर्व एकत्रित कार्यक्रमाचं उद्घाटन झालं असं मी जाहीर करतो. कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष, पूर्वनियोजित आमच्या यशोमतीताई ठाकूर माजी पालकमंत्री ह्या होत्या, परंतु त्या नाशिकला असल्यामुळे या कार्यक्रमास उपस्थित राहू शकल्या नाही. त्यांचा या कार्यक्रमाला शुभेच्छा असं सकाळीच फोन आला होता. त्यांच्यातर्फे मी या कार्यक्रमात शुभेच्छा देतो. कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय रामेश्वर अभ्यंकर, ज्यांच्या मधुर वाणीतून आपण हा धम्म समजून घेणार आहात. 2 दिवसीय जे शिबिर आहे त्यानिमित्तानं आदरणीय पूज्य भंते सत्यानंदजी आणि त्यांचा भिक्खू संघ, तसेच आमचे मार्गदर्शक आदरणीय BR वाघमारे साहेब, आदरणीय भागवतरावजी खांडे साहेब, या प्रसंगी उपस्थित असलेले या गावचे प्रथम नागरिक आदरणीय आमचे बंधू प्रवीण अळसपुरे, आमचे सहकारी, आमचे मार्गदर्शक आदरणीय प्रकाशदादा काळबांडे, उपस्थित सुरेश भाऊ दहीकर, मुरलीधर भाऊ डहाणे, राजीव तेलमोरे, बबलू काळबांडे, शैलेश गेलाटे, आणि ज्यांचं खऱ्या अर्थानं मार्गदर्शन इथं होणार होतं ते म्हणजे 1-1.5 घंटा तर होतं आपले अंबाळकरजी, मनोज भाऊ अंबाळकर. पण मी धन्यवाद देतो, त्यांनी लय म्हणजे लय थोडक्यात तर खूप अभ्यास आहे त्यांचा. त्या अभ्यासाप्रमाणे ते 1-1.5 तास 2 तास बोलू शकतात. आणि आपण सर्व उपासक आणि उपासिका, आयोजक आदरणीय आमचे बंधू विनोदभाऊ भालेराव आणि त्यांचे सर्व सहकारी, नुकतंच आदरणीय रामेश्वर अभ्यंकरांनी सांगितलं दान पारमिताचं महत्व. आपल्या मुलाचं दुःख, एवढं मोठं दुःख पचवून ज्या माता पित्यानं तथागत भगवान गौतम बुद्धाची मूर्ती इथं दान केली,
त्यांना मी प्रथमतः धन्यवाद देतो. अपेक्षित असं आहे की तथागत बुद्धाचे विचार घराघरात पोचले पाहिजेत. आपला मुलगा तर या समाजातून निघून गेला, त्याच्या निमित्तानं इथं तथागत बुद्धाची मूर्ती जर दिली तर येणारा युवक असेल, युवती असेल, आमच्या माता असतील, भगिनी असतील, हे सर्व आल्यानंतर ज्यावेळेस नतमस्तक होतील तथागत बुद्धांसमोर, त्यावेळेस तथागत बुद्धाचे विचार हे त्यांच्या मनामध्ये येतील. ही उदात्त भावना ठेवून आदरणीय आमचे तायडे बंधू यांनी ही मूर्ती दिलेली आहे. तथागत बुद्धांचा धम्म मी त्याच्यावर बोलणार नाही, भाष्य करणार नाही. आपला भिक्खू संघ इथं आहे आणि पंत सत्यानंदजी आणि त्यांचे सर्व सहकारी, त्यांचा भिक्खू संघ हा धम्माची पताका खांद्यावर घेऊन ही सातत्यानं या जिल्ह्यातच नव्हे तर जिल्ह्याच्या बाहेर धम्माचा प्रचार करत असतात. म्हणून मी बोलणार नाही. ते धम्म आपल्याला 2 दिवसाच्या शिबिरात सांगतीलच. या निमित्तानं जे काही इथं विहार झालं, विहार पहिलेच होतं आणि मी विनोदला म्हटलं की हे काय, कसं काय उद्घाटन करून राहिले, तर ते म्हणत त्याचं नूतनीकरण केलं. सुंदर असं नूतनीकरण पहिल्यांदा सुंदर होत असते विनोद भाऊ, आणि त्यानंतर अतिशय चांगलं असं सुंदर त्याचं नूतनीकरण आपण केलं. जो प्रत्येक माणूस इथं आल्यानंतर तथागत बुद्धाच्या विचारांना प्रेरित होईल. कारण ते त्या विहारात गेल्यानंतर ते वातावरण तिथलं धम्मामय झालेलं आपल्याला दिसेल. बाजूलाच धम्मकुटी सुद्धा भिक्खू निवासासाठी उभारलेली आहे. एक चांगलं काम या निमित्तानं आपल्या माध्यमातून, ग्रामपंचायतच्या माध्यमातून हे इथं झालेलं आहे. मी आदरणीय भिक्खू संघाच्या त्या कुटीचं उद्घाटन करत, लोकार्पण सोहळा करत असताना म्हटलं होतं की इथं बाथरूम ची व्यवस्था, तर बाथरूमची व्यवस्था आहे. भंतेजीनं म्हटलं की इथं, पण गावकऱ्याची ती मागणी नाही. गावकरी ते स्वतः करण्यास तयार आहेत. पण अभ्यासिकेच्या बाबतीत जो खरा मुद्दा आपला, की ज्यातून काही मुलं घडू शकतील, आपलं त्यांचं भविष्य घडेल, अशी इमारत, अशी अभ्यासिका इथं होणे गरजेचं आहे, असं त्यांचं सर्वांची मागणी आहे. आमच्या प्रकाश भाऊनं मागणी केली, त्याच्यानंतर मग विनोद भाऊ आठवलं. मी आता कोणाच्या मतानं करू, प्रकाश भाऊच्या मतानं करू की विनोद भाऊच्या मतानं करू? मागणी एकच आहे ना. ही मागणी कोणाची असेल तरी ती अतिशय महत्वपूर्ण मागणी आहे. म्हणून येणाऱ्या काळात इथं चांगली सुसज्ज अशी अभ्यासिका करून देण्यास मी तयार आहो. नुकतंच रामगावच्या विषयी सूत्रसंचालन करताना त्यांनी एक संधी घेतली. रामगावात मी सातत्याने येत होतो. या गाडे साहेबाचं शेत माझे मामा स्वर्गीय देजाव आपण करत होते, त्यावेळेस सातत्याने येत होतो. म्हणजे दिवसातून कदाचित 2-2 वेळ येत होतो. त्यामुळे रामगाव मी पाहिलेला आहे. मागण्या आपल्या भरपूर आहेत, पण ज्या प्रायोरिटीनं, म्हणजे कमीत, म्हणजे ज्या पद्धतीनं करता येईल त्या पद्धतीनं
करण्याचा निश्चित प्रयत्न करेल. हनुमान मंदिरासमोर जे सभागृह आहे ते सभागृह निधीतून मंजूर केलं गेलं आहे. आदरणीय यशोमतीताई ठाकूर यांनी जे आपले शैलेश भाऊ असतील, आमचे भागवतरावजी असतील, यांनी मागणी केली आणि त्यावेळेस बऱ्याच दिवसाचं ते मंजूर झालेलं आहे. पण त्याची प्रोसेस काहीतरी थांबली होती की काय अडचण हा, तर ते नुकतंच म्हणजे पूर्ण प्रोसेस आटोपली आहे त्याची आणि काही दिवसातच हे तयार आल्यानंतर तारीख घेऊ आणि ते तारीख घेतल्यानंतर त्या सभागृहाचं बांधकाम हे केल्या जाईल. पुन्हा आपल्या गावाचं प्रेम आहेच, सातत्यानं हे गाव माझ्यावर असतील, आमच्या यशवंतताईवर असेल, त्या सगळ्यांवर प्रेम करते. म्हणून ज्या ज्या काही आमच्याकडून शक्य आहे ते किंवा जे जे आमचं काही दायित्व आहे ते दायित्व पूर्ण करण्याचं काम यशोमतीताई आणि मी करू, एवढाच या प्रसंगी मी शब्द देतो. आपण सकाळीच गावातून मिरवणूक निघाली, त्याच्यानंतर इथं 2-3 घंटे बसले. हा तुमचा अंत पाहणं चुकीचा होईल. त्यानंतर पुन्हा धम्मप्रवचन आहे, धम्मावर भिक्खू संघ आपल्याला धम्म सांगतील. मी विनोद भाऊला म्हटलं हे एवढे बसून आहेत आणि याची जेवाची व्यवस्था आहे की नाही, तुमची सगळी व्यवस्था आहे असं. धम्मही म्हणजे काही तथागत बुद्धच म्हणतात, काही धम्म उपाशी पोटी काही श्रवण होत नाही, तर त्याच्यासाठी तुमच्या पोटातही काही अन्न असलं पाहिजे. त्यावेळेसच कुठं तुम्ही धम्म चांगल्या पद्धतीनं समजून घेतल्या जाईल. एक मात्र खरं की हा जो धम्म आहे तो धम्म आपल्याच कल्याणासाठी नाही, मानवांच्याच कल्याणासाठी नाही, तर इथल्या निर्जीव सजीव आणि संपूर्ण जगासाठी हा धम्म आहे, तो कल्याणकारी आहे. हा धम्म आपण समजून घ्यावा हीच या निमित्तानं मी आपल्याकडून अपेक्षा व्यक्त करतो. मला बोलावलं, आदर सत्कार केला, त्याबद्दल आयोजकांचे मी आभार व्यक्त करतो. ज्या ज्या पद्धतीनं मला संसदेत संधी मिळेल त्या पद्धतीने मी तो सभागृहात विषय घेतलेला आहे. संसदेची लढाई आम्ही लढतोय. भिक्खू संघ ह्या रस्त्यावरची लढाई सध्या लढत आहे. आदरणीय बनते यांच्या माध्यमातून ते सुद्धा आतापर्यंत जे जे काही मोर्चे झाले असतील, आंदोलन झाले असतील, त्या मोर्चात आदरणीय बनते सत्यानंदजी हजर होते, त्यांचा संघ हजर होता. ती लढाई ते लढतायत. आम्ही सुद्धा मागच्या वेळेस जो नुकताच मोर्चा झाला त्या मोर्चावर आम्ही 7-8 खासदार गेलो होतो आणि रामेश्वर भाऊंची जशी सूचना आहे ती सूचना एक फोरम करून एक त्याचे हे करून तो प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न करावा. तर येणाऱ्या काळात निश्चितच मी काही खासदारांसमेत त्या तशा पद्धतीचा प्रयोग करेल. बुद्धविहार मुक्तीचा हा तुमच्या आमच्या सगळ्याचा अस्मितेचा विषय आहे. तो विषय असा आहे की जर सर्व बाबी सर्व धर्माच्या त्यांचे श्रद्धास्थान त्यांच्या ताब्यात असतील तर बुद्धविहार सुद्धा बुद्धांच्या ताब्यात असलं पाहिजे अशी. आणि तसं तर ते कसं आहे काय आहे तसा तो या जो आहे 1949चा तो तसाच आपोआप रद्द व्हायला पाहिजे. कारण भारतीय राज्यघटना आल्यानंतर त्या घटनेनुसार सगळ्या बाबी नोंदणी होतात.
त्या चालत येतात. परंतु हा 1949चा कायदा तो तसाच राहिला आणि कशा त्याचा पुरेपूर उपयोग घेऊन तिथली जी व्यवस्था आहे ती व्यवस्था ही वेगळ्या लोकांच्या ताब्यात आहे. त्यामुळे तिथं कशा पद्धतीनं धम्म असेल ते मूर्त्या असतील या बाबीच्या काय परिस्थिती आहे त्याचे भंतेजींनी पाहिलेली आहे. म्हणून मी पुन्हा रामेश्वर आपल्याला सांगू इच्छितो की त्या लढ्यात आम्ही सगळे सहभागी होऊ, सातत्यानं त्याचा पाठपुरावा करू आणि निश्चितच येणाऱ्या काळात त्याला यश येईल असं मला वाटते. एवढंच बोलताना थांबतो. धन्यवाद. बस आता आपला सर्वांचा जास्त वेळ न घेता शेवटच्या या कार्यक्रमाच्या टप्प्याकडे वळतो आणि तो आहे आभार प्रदर्शनाचा. तर सगळे सन्माननीय पाहुणे मंडळी या ठिकाणी आपल्या आवर्जून आपला वेळ त्यांनी दिला. खऱ्या अर्थानं लोकप्रिय खासदार बळवंतजी वानखडे हे या ठिकाणी आवर्जून उपस्थित झालेत. त्याबद्दल त्यांचं या ठिकाणी पंचशील मित्रमंडळाच्या वतीनं हार्दिक आभार मानतो. त्याचप्रमाणे भिक्षू संघ यांचा सुद्धा या मंडळाच्या वतीने आभार मानतो आणि आलेल्या सगळ्या पाहुणे मंडळींचे आपण आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल सर्वांचे आभार मानून आजचा हा धम्म परिषदेचा प्रथम सत्राचा कार्यक्रम जो आहे तो या ठिकाणी समाप्त झाला असं जाहीर करतो आणि या ठिकाणी थांबतो. म्हणून मी आपल्याला नमस्कार करते सर. आणि आमचं तथागत टीव्ही चॅनल अमरावती सामनगरला आमचं चॅनल आहे, त्या चॅनलतर्फे आपलं स्वागत आहे सर. आणि आज आपण इथे धम्म बुद्ध विहार कठोरा बुजुर्ग इथे आपण उपस्थित झालेले आहात. आणि आज इथे जे हे झाले लोकार्पण झालेले आणि ह्या विहाराचं एक नूतनीकरण झालेलं आहे. आणि इथे गौतम बुद्धाची एक मूर्ती पण यांनी दान दिलेली आहे. आणि इथे 2 दिवसाचा धम्म परिषद आहे, तर त्यानिमित्त आपण आपले विचार इथे प्रकट करावे अशी मी आपणास विनंती करते. या बुद्ध विहारामध्ये जी बुद्ध मूर्ती दान दिलेली आहे ती तायडे आणि त्यांच्या कुटुंबाने दिलेली आहे. त्यानिमित्तानं हा कार्यक्रम आयोजित केला होता. बुद्ध धम्माचा प्रसार आणि प्रचार विद्वत्पणे झाला पाहिजे आणि तो आचरणाचा धर्म झाला पाहिजे. म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी जी आपल्याला दीक्षा दिली ती दीक्षा मनोरंजनासाठी नाही, तुमचं स्वतःचं आयुष्य घडवण्यासाठी आहे. आणि मग अत्तदीप भवमध्ये हा मानव जातीला दिलेला त्यांनी एक घोषवाक्य आहे, अखिल मानव जातीला दिलेलं घोष अत्तदीप भव. पण अत्तदीप भव म्हणजे स्वतः स्वयंप्रकाशित होणे नाही आहे, तू प्रकाशित होता होता दुसऱ्याला पण प्रकाशित कर असा बुद्धाचा धम्म आहे. तो बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध आणि धम्मामध्ये पूर्णपणे त्याचं विश्लेषण अभ्यासूपणे परिश्रमपणे त्याच्यात केलेलं आहे. तेवढं जरी प्रत्येक गावामध्ये त्याचं वाचन झालं तरी बाबासाहेब आंबेडकरांनी जे म्हटलं होतं की आमचा भारत बुद्धमय होईल तो संविधानाच्या मानानं झालाच आहे, पण आचरणाच्या माध्यमातून सुद्धा तो बुद्ध आणि धम्मा याचा प्रचार जर झाला तर होईल. धन्यवाद सर. सरांनी आत्ताच सांगितलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे धम्माचे जे विचार दिलेले आहेत ती तू स्वयंप्रकाशित हो आणि इतरांना सुद्धा प्रकाशित कर असं यांनी सरांनी सांगितलं. सर आपले मौल्यवान आपण मार्गदर्शन केले त्याबद्दल मी तथागत टीव्ही चॅनल महिला प्रमुख वंदना खोब्रागडेतर्फे मी आपले खूप खूप धन्यवाद मानते आणि आपले आभार मानते. थँक्यू सर. तथागत टीव्ही चॅनलतर्फे अमरावती जिल्ह्याचे खासदार माननीय बळवंत वानखडे सर यांचं स्वागत आहे. आणि आज इथे आपल्याला बुद्धविहार इथे कठोरा बुजुर्ग इथे आपण उपस्थित झालेले आहे आणि 2 दिवसाचं इथे धम्म परिषद आहे. आणि ह्या विहारामध्ये गौतम बुद्धाची मूर्ती दान करून इथे लोकार्पण झालेले आहे. तर सरांना मी विनंती करते की आज धम्म परिषदबद्दल आपण 2 शब्द बोलावे अशी मी आपणास विनंती करते सर, महिला प्रमुख म्हणून तथागत टीव्ही चॅनलतर्फे. आज कठोरा येथे जे 2 दिवसीय धम्म परिषद आहे ती भिक्खू सत्यानंदजी आणि त्यांचा जो संघ आहे त्या संघाच्या मार्फत इथं मार्गदर्शन होणार आहे. ज्या आत्ताच तथागत भगवान गौतम बुद्धाच्या मूर्तीचं सुद्धा अनावरण झालं. तायडे आहेत त्यांचा चिरंजीव काही पवन हा काही कारणामुळे त्याचा मृत्यू झाला आणि त्याच्या स्मृतीप्रित्यार्थ त्यांनी तथागत भगवान गौतम बुद्धाची मूर्ती दिली. त्या मूर्तीचं सुद्धा उद्घाटन झालं. या विहाराचं नूतनीकरण सुद्धा केलं गेलं. त्यामुळे त्याचं सुद्धा नूतनीकरणाचा सुद्धा लोकार्पण सोहळा साजरा केला गेला. तथागत बुद्धाचे विचार घराघरात पोचले गेले पाहिजे हा उदात्त हेतू ठेवून
हा गावकऱ्यांनी कार्यक्रम ठेवला होता. थँक्यू सर. तथागत टीव्ही चॅनल श्यामनगर अमरावती तर्फे अंकुश तायडे इथे आज ह्या कार्यक्रमाकरता उपस्थित झालेले. इथे कठोरा बुजुर्ग म्हणून धम्म बुद्ध विहार इथे आहे आणि त्या विहारामध्ये गौतम बुद्धाच्या मूर्तीचं आज अनावरण झालेलं आहे आणि आज इथे 2 दिवसाची धम्म परिषद आहे. तर मी अंकुश तायडे यांना मी विनंती करते की त्यांनी धम्म परिषदबद्दल आपलं विचार प्रकट करावे आणि तथागत टीव्ही चॅनलला आपले विचार सांगावे अशी मी त्यांना विनंती करते. जय भीम सर्वांना. आज आणि उद्या असे 2 दिवस आपल्याकडे बौद्ध धम्म 2 दिवसीय बौद्ध परिषद होणार आहे. तर त्याचा जो उद्घाटनाचा जो सोहळा होता तो झालेला आहे. त्याला आपले मान्य खासदार आणि उपस्थित मंडळी मान्यवर मंडळी लाभलेली होती. त्यानंतर आता यानंतर जो कार्यक्रम होणार आहे हा धम्मदेशनाचा कार्यक्रम होणार आहे आणि तो आता डायरेक्ट 3 वाजतापासून ते 5 वाजेपर्यंतचा आणि त्यानंतर 7 वाजतापासून ते 9 वाजेपर्यंतचा त्याचा वेळ आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे द्वितीय दिवशी सकाळी 9 वाजतापासून पवित्र पाठ आणि त्यानंतर धम्मदेशना होणार आहे. असा 2 दिवशी आपला हा कार्यक्रम आहे. अच्छा. आणि तरुण पिढीला काय संदेश देणार आहात आपण? तरुण पिढीला असा संदेश आहे की आपल्या जो धम्म आहे बौद्ध धम्म आहे हा तरुण पिढीपर्यंत पोहोचावा. तरुण पिढीनी कसा तरुण पिढी आता सध्या नाचत आणि याच्यामध्ये आहे. त्यांना पाहिजे DJ आणि नाचणं गाणं मोबाईल आणि मोबाईलचा तर भरपूरच वेडी लोक झाले असं म्हटलं चालते. तर त्यांना असं सांगायचं आहे की मोबाईल सोडून थोडंसं आपण आपल्या अध्यात्माकडे वळावं आणि आपण थोडंसं आपल्या धर्माकडे जागरूकतेपणे पाहावे आणि त्याचा लाभ घ्यावा. जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले शिकाल तर वाचाल तर वाचाल आणि शिक्षण हे अत्यंत महत्त्वाचे आहे आणि जो शिकेल तो पुढे काही ना काही प्रगती करू शकेल. कारण शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. तर आज आपण ही म्हणजे धम्म परिषद आहे आणि आजचा हा जो कार्यक्रम झालेला आहे जसं यांनी आपल्याला आपले अमरावती जिल्ह्याचे खासदार बळवंत वानखडे सरांनी म्हटलं आहे की इथे मी अभ्यासिकेसाठी म्हणजे अभ्यासिका इथे जी अभ्यासिका ती तयार होणार आहे किंवा त्यासाठी ते सहकार्य करणार आहे. तर आजच्या तरुण पिढीला आपण काय सहकार्य करणार असं ह्या माध्यमाद्वारे जसं आमचं हे तथागत टीव्ही चॅनल आहे तर त्यातर्फे आपण तरुण पिढीला आणखी मौल्यवान संदेश कोणता देणार? तसंच आताच मान्य खासदार साहेबांनी घोषणा केली आहे की ते लायब्ररीसाठी म्हणजे कठोरा बुजुर्ग गावामध्ये लायब्ररीसाठी भव्य दिव्य अभ्यासिकेसाठी भव्य दिव्य असं स्मारक बांधून देणार आहे आणि त्यामध्ये पुस्तकं देखील ते उपलब्ध करून देणार आहे. माझ्या गावकऱ्या आणि तरुण विद्यार्थ्यांना फक्त मला एकच आव्हान आहे की त्या सर्वांनी त्या तयार होणार आहे आणि ते झाल्यानंतर अभ्यासिका तयार होईल त्यांनी तिथे येऊन वाचन करावे आणि त्यांनी स्वतःला घडवावे. धन्यवाद. थँक्यू. मी सीमाताई मोहोळ अमरावती जिल्हा प्रतिनिधी. तर आपल्या गावाचा जो कार्यक्रम आहे तो फारच उत्कृष्ट कार्यक्रम झालेला आहे आणि सर्व मंडळींनी आणि खासदार साहेबांनी सुद्धा भरभरून आपल्याला सहमती दिलेली आहे आपल्या विकासासाठी. तर आपल्याला पुन्हा याच्यामध्ये कसा विकास करता येईल आणि हा खऱ्या अर्थाने विकास घडवून आणण्यासाठी गावकऱ्यांचे खऱ्या अर्थाने तुम्हाला समर्थन मिळेल का? आपल्याला काय वाटते या कार्यक्रमातून? मी सर्वप्रथम गावकऱ्यांचे अभिनंदन करतो आणि धन्यवाद करतो की त्यांनी मला या ठिकाणी सर्व कार्यक्रमाकरता सहकार्य केलं आणि आज 2 दिवसीय धम्म परिषद या ठिकाणी आयोजित केलेली आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मी या ठिकाणी सर्व गावकऱ्याच्या वतीने आणि गावाच्या वतीने धम्म बुद्ध विहार ह्या ठिकाणी निर्माण केलं, कुटी निर्माण केली, सगळ्या सुविधा ह्या ठिकाणी निर्माण केलेल्या आहे. आणि धर्मासाठी किंवा समाजासाठी काहीतरी निर्माण करायला पाहिजे, काहीतरी आपल्याकडून दान दिलं पाहिजे किंवा आपल्याकडून काहीतरी कार्य केलं पाहिजे म्हणून मी या ठिकाणी धम्मकुटी आणि बौद्ध विहार हे या ठिकाणी निर्माण केलं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे की ज्या बौद्ध विहारामध्ये एक मूर्ती नव्हती आमच्याकडे, ते मूर्ती ज्या पवन तायडे यांच्या मूर्तीस प्रित्यर्थ आम्हाला एक दान दिली. त्या दानदात्याचे दिलीप तायडे आणि त्यांची सौपत्नी हिचं मी समाजाच्या वतीने आणि गावकऱ्यांच्या वतीने मी त्यांचं अभिनंदन करतो. असेच दानसूर हर गावात निर्माण व्हावं आणि समाजासाठी एक चांगला उपक्रम म्हणून आणि फुले शाहू आंबेडकर बुद्धाचा हा उपक्रम राबावा अशी मी विनंती करतो. आणि सर्व गावकऱ्यांचे व आलेल्या सर्व खेड्यापाड्यातून लोकांचे जनतेचे मी उपासिका आणि पंचशील मंडळाचे आणि विशाखा महिला मंडळाचे मी या ठिकाणी
अभिनंदन करतो, धन्यवाद करतो आणि त्यांचे मी ऋणी आहो आणि त्या ठिकाणी थांबतो. जय भीम, जय बुद्ध. धन्यवाद सर. जय भीम. मी महिला प्रमुख वंदना खोब्रागडे. मी इथे आपल्याकडे हा धम्म परिषद झालेले इथे धम्म बौद्ध विहार म्हणून कठोरा बुजुर्ग येथे हे धम्म विहार आहे आणि इथे आज गौतम बुद्धाच्या मूर्तीचं अनावरण पण झालेलं आहे आणि 2 दिवसाची इथे धम्म परिषद आहे. तर आपल्याकडे बौद्ध उपासिका म्हणून इथे उपलब्ध आहे. तर बौद्ध उपासिका म्हणून ह्यांना मी एक प्रश्न विचारते आहे की आज आपण ह्या इथे कार्यक्रमाला उपस्थित झालात आणि 2 दिवसाचा धम्म परिषद आहे, तर इथे जे बौद्ध उपासक आणि उपासिका आहेत तर त्यांना आपण काय संदेश देणार आहे? धन्यवाद मॅडम. आज इथे जी परिषद झाली 2 दिवसाची, ही या परिषदेला जे उपस्थित झालेले आहे सर्वजण, त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानते. की आणि अशा धम्म परिषद, सर्वप्रथम तर मी पवनच्या वडिलांचे आभार मानते की पवन हा चांगला मुलगा होता. मला माहीत आहे, तो माझ्या घरी यायचा, मला कुठे अडचण असली तर पोहोचून द्यायचा, खूप चांगला मुलगा होता तो. आणि त्या वडिलांचे मी आभार मानते की त्यांनी आपल्या मुलाची आठवण कायम राहावी त्यासाठी मूर्तीदान दिली. त्यानंतर भालेराव भाईचे अभिनंदन करते, त्यांचे खूप आभार मानतो की 2 दिवसाची त्यांनी ही परिषद, बौद्ध परिषद भरवली आणि या परिषदेमध्ये जे लहान मुलं आहेत त्यांच्यावर संस्कार होतात आणि जे तरुण पिढी आहे त्यांना तर खूप चांगले संस्कार मिळतात आणि तरुण पिढींना चालना मिळाली, प्रेरणा मिळते की बौद्धांचे जे संस्कार आहे त्यांना लाभतात आणि त्यापासून ते प्रेरणा घेतात असं मी समजते. आणि अशा परिषद नेहमी आपल्या इथे वारंवार व्हावा अशी अपेक्षा करते. धन्यवाद मॅडम. ही जी धम्म परिषद आहे इथे धम्म परिषदेतर्फे मुलांवरती जे संस्कार होतात, मुलांना जसं अत्तदीप भव असं म्हटलेलं आहे, तर अत्तदीप भवद्वारे मुलांवरती संस्कार व्हावे म्हणून इथे धम्म परिषद घेतलेली आहे. आणि धम्म परिषदेचे इथले जे प्रमुख आहेत भालेराव सर, मी त्यांच्या तथागत TV चॅनल अमरावतीतर्फे मी त्यांचे खूप खूप आभारी आहे. तथागत TV चॅनल श्यामनगर अमरावती, महिला प्रमुख वंदना खोब्रागडे, मी आज इथे उपस्थित झालेली आहे. आज इथे कठोरा बुजुर्ग धम्म बौद्ध विहार आहे आणि ह्या विहारामध्ये गौतम बुद्धाच्या मूर्तीचं अनावरण झालेलं आहे आणि आज इथे बौद्ध उपासक म्हणून वासुदेव तायडे सर इथे उपस्थित झालेले आहेत. तर मी त्यांना एक प्रश्न असा विचारते की ही जी बौद्ध धम्म परिषद आहे आणि इथे जे यांचं गौतम बुद्धाच्या मूर्तीचं अनावरण झालेलं आहे, तर काय म्हणजे तुम्हाला ह्या आपले बौद्ध उपासक आणि उपासिका यांना काय संदेश देताय तुम्ही? तर सर्वप्रथम मी धम्म बुद्ध विहार कठोरा बुजुर्ग यांच्या वतीने तथागत टेलिव्हिजनला खूप खूप त्यांना शुभेच्छा देते. कारण त्या या ठिकाणी येऊन कठोरा गावामध्ये येऊन त्यांनी आमची हे 2 दिवसीय जे धम्म परिषद या ठिकाणी आयोजित केलेली आहे आणि याचं जे संपूर्ण लोक ऐकतील अशी कार्य इथे संपूर्ण जगापर्यंत पोहोचवणार आहे. म्हणून मी सर्वप्रथम या ठिकाणी त्यांचे अभिनंदन करतो. मला एक गोष्ट इथं सर्वात महत्त्वाची रुजवायची अशी आहे की या परिषदेमधून सर्वात मोठा संदेश जो आमचा लढा आहे, हक्काचा लढा आहे, जो महाबोधी बुद्ध विहार जे या ठिकाणी काही दिवसापासून तो लढा सतत चालू आहे. भंते सर्व भंतेगण, आदरणीय पूजनीय भंतेगण रस्त्यावर येऊन त्याचा लढा लढत आहे. संपूर्ण गावागावातून त्या विहारासाठी जो आवाज उठवला जात आहे, त्या आवाजासाठी आज या ठिकाणी आदरणीय आयुष्यमान आमच्या लाडके खासदार बळवंतभाऊ वानखडे या ठिकाणी आले. त्यांनी त्यासाठी संसदेमध्ये पण लोकसभेमध्ये त्यांच्याबद्दल आवाज उठवला आहे. तसंच त्यांनी या ठिकाणी आश्वासन दिलेलं आहे की ज्या ठिकाणी जे खडगे साहेब आहेत आणि आपला एक ग्रुप तयार करून त्या ठिकाणी पुनश्च आम्ही सरकारवर दबाव टाकू आणि पुन्हा त्या मोदी महाविहारासाठी त्याची स्वतंत्र, म्हणजे जे भगवान बुद्धाचे जे विचार आहेत हे संपूर्ण जगामध्ये स्वतंत्र आहे. मानवता, संपूर्ण मानवजात आणि संपूर्ण पशु पक्षीपासून सर्वांना स्वतंत्र आहे. या भारत देशातले प्रत्येक जे धर्मस्थान आहे ते स्वतंत्र आहेत. परंतु ज्या जगामध्ये ज्या भगवान बुद्धाचे विचार हे संपूर्ण जगाला शांती, मानवता, करुणा आणि प्रेरणा देतात, मानवाला स्वतः मानव म्हणून जगवण्यासाठी निर्भयाचे विचार सांगतात, त्याच भगवान बुद्धाचं या ठिकाणी महाबोधी विहार हे दुसऱ्याच्या अधीन आहे, ते स्वतंत्र भगवंताच्या ताब्यामध्ये नाही. त्यासाठी हा लढा सुरू आहे. त्यांनी जो आश्वासन या ठिकाणी दिलेले आहे की आम्ही त्या ठिकाणी त्याच्यासाठी संसदेमध्ये एक ग्रुप बनवून सन्या त्याच्यासाठी सरकारवर दबाव आणू आणि त्यांचे ह्या वाक्य ऐकून आमचं मन पूर्ण भरून गेलेलं आहे. अशाच प्रकारचे पूर्ण गावागावामधून हा लढा सातत्याने चालू सतत राहून ते विहार मुक्त व्हावं आणि स्वतंत्र भगवान बुद्धाच्या या अथांग सत्यवाणीचा या ठिकाणी प्रभाव पडावा आणि ती विहार मुक्त व्हावं, ही या ठिकाणी त्यांच्या बोलण्यातूनही आम्ही ऐकलं आहे
त्यासाठी मी त्यांना खूप खूप धन्यवाद देतो. आणि हे जे या ठिकाणी तथागत बुद्ध चॅनल आलेलं आहे त्या तथागत चॅनलला पण मी माझ्या सर्व गावकऱ्याच्या वतीने आणि ते जे धम्मपरिषद भरलेली आहे हे खूप मोलाचं इथं धम्मपरिषद अशीच भरत राहावी. कारण भगवान बुद्धाच्या काळामध्ये ज्या संगिनी झाल्या त्या संगिनीमधूनच संपूर्ण जगाचा या ठिकाणी संपूर्ण जगामध्ये बुद्ध गेलेला आहे. कारण जो पूजनीय भंते संघ आहे भंतेमुळेच हा बुद्धाचा धम्म जगामध्ये पसरत आहे. त्यांचा संपूर्ण जगामध्ये जय जयकार हो हीच भावना या ठिकाणी मी व्यक्त करतो आणि सर्वांना माझा जय हिंद साष्टांग जय हिंद देतो. धन्यवाद सर. यांनी खूप छान माहिती दिलेली आहे. जसं गौतम बुद्धाची जी शिकवण आहे ही म्हणजे अगदी शेवटच्या पातळीपर्यंत किती गोरगरिबांपर्यंत पोहोचवावी असे त्यांनी विचार प्रकट केलेले आहे. आणि तथागत TV चॅनल हे नुसतं अमरावतीपुरतं नाही तर महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा आपले जे विचार आहेत गौतम बुद्धांचे जे विचार आहे डॉक्टर बाबासाहेबांचे जे विचार आहे ते नक्कीच पोहोचवेल. आपण आपले खूप छान इथे म्हणजे विचार प्रकट केले त्याबद्दल तथागत TV चॅनलतर्फे आणि मी महिला प्रमुख वंदना खोब्रागडे म्हणून मी आपले खूप खूप आभारी मानते आणि धन्यवाद. राजू तेलमोरे माजी सरपंच दाढीपेढी आपण यांचे हार्दिक स्वागत करत आहे तथागत TV चॅनलमध्ये. सर आमचा असा प्रश्न आहे की आता इथं जे काही आपण वक्त्यांचं मान्यवर मंडळींचं वक्तव्य ऐकलेलं आहे तर जे तरुण पिढीसाठी इथे जी अभ्यासिका निर्माण होणार आहे तर त्याच्यातून कुठल्या कुठल्या प्रकारचे मोठमोठे म्हणजे राजकारणी समाजकारणी धार्मिक आणि मोठमोठ्या नोकऱ्यांवर लागणारे असे किती प्रकारचे हे निर्माण झाले पाहिजे आपले तर आपली अशी काय अपेक्षा आहे या तरुणांकडून. सर्वप्रथम मी आजच्या या धम्म परिषदेच्या निमित्ताने या ठिकाणी जी तथागत चॅनलनं हे जे चित्रांकन करण्याचं ठरवलं त्याबद्दल तथागत चॅनलचे मी सर्वप्रथम आभार व्यक्त करतो. आज या ठिकाणी धम्मबुद्ध विहार आणि येथील उपासिका मंडळी विनोदभाऊ भालेराव आणि त्यांचा मित्रपरिवार यांच्या प्रयत्नातून या 2 दिवसीय धम्म परिषदेचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे. अतिशय चांगला असा उपक्रम ज्या उपक्रमातून या आपल्या समाजातील बांधवांना बुद्ध धम्माचं सखोल असं ज्ञान मिळावं या उदात्त हेतूने हा धम्म परिषदेचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. मॅडमनी विचारलेल्या प्रश्नाचं असं की या ठिकाणी एका अभ्यासिकेचं निर्माण व्हावं अशी सर्वांकडून अपेक्षा व्यक्त केली. खासदार साहेबांकडे सुद्धा गावकरी मंडळींनी विशेषतः या कार्यक्रमाचे आयोजक विनोद भाऊ भालेराव आणि या गावाचे नागरिक प्रकाश भाऊ काळबांडे यांनी अभ्यासिका या ठिकाणी सुसज्ज अशी अभ्यासिका व्हावी असा एक जो मानस व्यक्त केला. अभ्यासिकेचं असं महत्व आहे की बाबासाहेबांनी पुस्तकी ज्ञानाला अतिशय महत्त्व दिलं आणि या लायब्ररीतून या वाचनालयातून या देशाचे सुसज्ज सुसंस्कृत नागरिक घडण्यासाठी अतिशय मदत होईल. सर्व प्रकारची पुस्तके या ठिकाणी असतील त्याच्यातून वाचन केल्यानंतर कायद्याचं ज्ञान असो धम्माचं ज्ञान असो बाबासाहेबांचे विचार संग्रह असो या सर्व गोष्टीवर विद्यार्थी आपलं भवितव्य घडवतील आणि म्हणून या लायब्ररीचं या वाचनालयाचं या अभ्यासिकेचं निर्माण होणं हे अतिशय गरजेचं आहे. आणि म्हणून चांगली अभ्यासिका या ठिकाणी सुसज्ज अभ्यासिका निर्माण करण्याचा आश्वासन या ठिकाणी आजच्या या कार्यक्रमाचे उद्घाटक खासदार बळवंतरावजी वानखळे साहेब यांनी या ठिकाणी दिलं. या कार्यक्रमाला रामेश्वर भाऊजी अभ्यंकर हे अध्यक्ष म्हणून या ठिकाणी लाभले होते. या गावातील सर्व गणमान्य व्यक्ती या ठिकाणी उपस्थित होत्या. या धम्म परिषदेच्या माध्यमातून पुस्तकी वाचन करून विद्यार्थ्यांनी आपलं जीवनमान उंचावावं. बाबासाहेबांनी सांगितलं शिका. सर्वप्रथम बाबासाहेबाचं वाक्य होतं की शिकल्यानंतर आपण ज्ञान मिळवू संघटित होऊ आणि आपल्या न्याय हक्कासाठी संघर्ष करू अशा प्रकारचं वातावरण आपण निर्माण करावं. अभ्यासिकेतून निश्चितच या गावातले विद्यार्थी उच्च पदस्थ होतील चांगले धुरंधर राजकारणी होतील आणि भगवान बुद्धांनी सांगितलेल्या ध्येयानुसार भगवान बुद्धांनी सांगितलेल्या विनयानुसार आपलं आचरण करतील अशी अपेक्षा करतो आणि तुमच्या चॅनलचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो आणि थांबतो. जय हिंद. जय भीम. आणि मार्गदर्शन केलेलं आहे आणि सर्व गावकऱ्यांकडून आणि सर्व राजकीय क्षेत्रातले जे काही मान्यवर मंडळी आलेले होते त्यांनी जे अपेक्षा गावकऱ्यांनी त्यांच्याकडे मांडल्या होत्या त्यांचं ते पूर्णपणे समर्थन केलेलं आहे आणि ते यशस्वी करण्यासाठी त्यांनी आश्वासन सुद्धा दिलेलं आहे. आणि या माध्यमातून या गावकरी मंडळी यांचं जे एकत्रीकरण आहे यांची जे एकजूट आहे खूपच म्हणजे वाखाणण्यासारखी आहे. खूप कौतुक करण्यासारखं आहे आणि या गावाचा निश्चितच विकास होईल आणि मोठ्या प्रमाणात होईल कारण इथचे तरुण मंडळी सुद्धा जागृत आहे आणि वयस्कर मंडळी मान्यवर मंडळी सुद्धा जागृत आहे. एकमेकांना सोबत घेतात आणि आपल्या समाजाचे नाही तर इतर लोकांनाही समाजालाही सोबत घेऊन ते समोर जातील अशी पण मला अपेक्षा आहे. धन्यवाद सर. जय भीम. जय भीम.
अरुणजी भालेराव आपल्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने 2 शब्द सर्वांना सांगणार आहेत. जय भीम. जय भीम. तुमच्याच पाशी राहू दे ना. आतापर्यंत सर्व वक्ते, सगळे कार्यकर्ते, धम्मकुटी बुद्धविहाराबद्दल प्रतिष्ठित नागरिक सगळ्यांनी सहकार्य केलं, त्याबद्दल मला एक अभिमानास्पद असं वाटतं की बुद्धाची ही क्रांती शेवटपर्यंतही कार्यरत राहो आणि या छोट्याशा गावामध्ये हा एवढा मोठा प्रोग्राम आयुष्यमान माझे काका विनोदजी भालेराव यांनी घडून आणला, त्याबद्दल त्यांचे मी ऋणी आहे. आणि एवढंच म्हणू इच्छितो, कटोरा या गावचा अभिमान वाटत आहे मला. अरे इथेच खरा जिवाळा दिसत आहे मला, इथेच खरा जिवाळा दिसत आहे मला. जय भीम कहो, जय भीम रहो, जय भीम जुबा पे नाम लो, जय भीम एक एहसान है, उन्हीं से हम इंसान है, गिरते हुए को थाम लो, मगर जय भीम जुबा पे नाम लो. जय भीम. जय भीम. धन्यवाद सर. जय भीम. सरांनी फारच मोजक्या शब्दामध्ये आपलं मनोगत व्यक्त केलं, पण फार मोलाचा संदेश दिलेला आहे. तर धन्यवाद सर. जय भीम.